नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार, वाढणार फिटमेंट फॅक्टर. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची सुद्धा वाट पाहत आहेत. जर या दोन्ही मागणीला मंजुरी मिळाली तर कर्मचाऱ्यांच्या वेतनमध्ये जवळपास 44% वाढ होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मागच्याच महिन्यामध्ये वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. ज्यानंतर पगारामध्ये वाढ झाली. आता केंद्रीय कर्मचारी या गोष्टीची वाट पाहत आहे की कधी त्यांना 8वा वेतन आयोग लागू होईल आणि कधी फिटमेंट फॅक्टरही वाढेल. सध्या आता केंद्रीय कर्मचारी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन आणि भत्ते यांचा लाभ घेत आहेत. याला जवळपास 9 वर्ष अगोदर म्हणजे 2014मध्ये लागू करण्यात आले होते. आता केंद्रीय कर्मचारी 8वा वेतन आयोग मिळण्याबाबत मागणी करीत आहे. याला घेऊन तेलंगणामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनही केले होते आणि आता असे म्हटले जात आहे की 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार 8वा वेतन आयोग लागू करू शकते. केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग लागू केले तर फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये फिटमेंट फॅक्टरची खास भूमिका असते. हे कर्मचाऱ्यांच्या भत्त्याच्या व्यतिरिक्त त्यांची बेसिक पगार फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर ठरवले जाते. 2014मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 2016मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करण्यात आलेला होता. केंद्रीय कर्मचारी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवून आता 3.68% करावे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किंवा फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल पाहूया. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57% प्रमाणे फिटमेंट फॅक्टर मिळत आहे. ज्याच्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 18,000 रुपये आहे आणि तेच जर फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68% वाढ केली तर 44% म्हणजेच त्यांचा 8,000 रुपयांनी वाढेल आणि ते 26,000 रुपयापर्यंत होणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.